हाय, कशा आहात? आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण आपण स्वतःची काळजी मात्र घ्यायची विसरून जातो. आणि कधी घ्यावीशी वाटलीच तर आपण कंटाळा करतो, कारण आपण सगळ्यांचं करून घरातलं करून इतकं थकून जातो की स्वतःसाठी काही करावं करण्याची इच्छाच राहत नाही, काही करावंसं वाटतच नाही. तर रोज नाही जमलं तरी चालेल, पण आठवड्यातून किमान 1-2 दिवस तरी आपल्यासाठी आपण वेळ नक्कीच काढला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपल्या चेहऱ्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मी रोज काय करते आणि चेहऱ्यावरती जो फेस पॅक बनवते त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी घेतलेलं आहे थोडंसं दही. दही जास्त आंबट नाहीये, घरचं दही आहे. हे आहे निरसं दूध म्हणजे कच्चं दूध. इथे ही आहे तांदळाची पावडर. हे गव्हाचा निघालेला कोंडा जो आपण पीठ चाळून घेतो ते. मध, नंतर मुलतानी माती, रोज वॉटर. इथे आहे ज्येष्ठ मध पावडर. हे चेहरा क्लीन करण्यासाठी कापूस, कॉटन आणि हा आहे नॅपकिन हात पुसण्यासाठी. ही आहे सहान आणि हा आहे जायफळ, म्हणजे पिगमेंटेशन साठी हा एक वरदानच आहे. तर चला आता आपण पाहूया पुढची कृती. आणि इथे आहे ही मी. हाय, हॅलो यश. हॅलो यश. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दही हातावरती घेतलेली आहे. तुला लावू? लावते ना थोडस. नाही, मी नाही लावत. हे कोणाला देते? काय? हे बाकी राहू दे, ती ठेवून दे. पैशाला दम पिसायला घ्यायचं काय? काय करायचंय? दहन पिसायला. हा, दळण पिसायला द्यायचंय. ते दळण पिसायचं नसतं यश, दळण दळायचं असतं. दळण द्यायचं का? हा, आपण वर नुसती चेहऱ्याचीच काळजी घेत असतो आणि मानेकडे दुर्लक्ष करतो. मग मान कशी होते? काळी भोर. कानाकडे दुर्लक्ष होतं, मानेकडे दुर्लक्ष होतं. फक्त चेहरा तेवढा गोरा, बाकी सगळे काळे काळे. आता आपण दुधाने मसाज करणार आहोत. हे कच्चं दूध हातावर घेऊन पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आणि सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला मसाज करायची आहे. मसाज करत असताना स्किन खालून वरती घ्यायची,
खालून वरती मसाज करत राहायचं सर्क्युलर मोशन मध्ये, गोल गोल. वरतून स्किन खाली येऊ द्यायची नाही. आणि कधीही मानेची मसाज करत असताना आपण अपोजिट घेत असतो, अपोजिट घ्यायचं नाही. खालच्या दिशेने मानेची मसाज करत राहायची. त्यामुळे जे आपले डबल चिन होते ती तयार होत नाही. आता इथे रोज वॉटर घेऊन थोडस जायफळ हे उगाळून घ्यायचं आहे. थोडस घ्यायचं म्हणजे एक अर्धा चम्मच झालं पाहिजे. त्यामध्ये मुलतानी माती टाकायची, म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या अंदाजानुसार. मी थोडीशीच टाकलेली आहे. नंतर त्यामध्ये थोडस मध टाकायचं आहे. मध हे नॅचरल असावं, मी पतंजलीचं वापरते. नंतर ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी ज्येष्ठमध पावडर सुद्धा टाकायची, हे सुद्धा चेहऱ्यासाठी खूप छान राहतं. नंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि पूर्ण एकजीव करून ते चेहऱ्याला लावून घ्यायचं. चेहऱ्याला लावत असताना आपण ते पूर्ण चेहऱ्याला एकसारखं लागेल असं लावायचं. मी जिथे माझे थोडेसे जास्त डार्क सर्कल आहेत तिथून सुरुवात केलेली आहे, म्हणजे तिथे फोड आलेले आणि फोडांचे डाग आलेले तिथून मी सुरुवात केली आहे. म्हणजे शेवटी जरी कमी पडलं तरी त्या भागाला आपल्याला प्रॉपर पुरलं पाहिजे. पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि काही वेळ ते सुकू द्यायचं. थोडस सुकलं की नंतर मी रोज वॉटरचा स्प्रे केलेला आहे. त्यामुळे स्किन एकदम अशी ओढली जात नाही, हायड्रेट राहते आणि चेहरा एकदम असं ताणल्यासारखं होत नाही. नंतर काही वेळाने ते स्वच्छ धुवून घ्यायचं किंवा रोज वॉटरने पूर्ण ओलं करून त्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. इथे मग मी आंघोळीसाठी हे तांदळाचं पीठ घेत आहे. हा गव्हाचा कोंडा घेत आहे उरलेल्या दुधामध्ये. राहिलेली दही सुद्धा मी त्यात टाकून घेत आहे आणि हे मी आंघोळीसाठी स्क्रब बनवून घेत आहे. त्यामध्ये मी ज्येष्ठमध पावडर सुद्धा टाकून घेतली आहे. ह्याने जर तुम्ही 8 दिवसातून 2 वेळेस हा तुम्ही प्रयोग करून पहा आणि मग पहा तुमच्या त्वचेमध्ये होणारा बदल. साबण न वापरता सुद्धा तुमची त्वचा एकदम तुकतुकीत, मऊ आणि मुलायम राहते. फक्त थोडासा वेळ लागतो, कंटाळा येतो हे सगळं करायला, पण आपण आपल्यासाठी वेळ द्यायलाच पाहिजे. पार्लरमध्ये जाऊन एवढे महागडे प्रोडक्ट्स वापरून पैसे एवढा खर्च करून देण्यापेक्षा घरच्या घरी हे करायला काहीच हरकत नाही. पण आपण कंटाळा करतो, एकतर पार्लरमध्ये जायचं सुद्धा टाळतो आणि परत घरी सुद्धा कंटाळा करतो. इथे मी थोडासा फेस योगा केला आहे. यशची आणि माझी मस्ती चालू होती. फेस योगा करून सुद्धा आपली स्किन खूप अशी तुकतुकीत होत असते. आपल्या चेहऱ्याचे मसल्स हे डेव्हलप होत असतात आणि त्याने बराच फायदा होत असतो आपल्या चेहऱ्याला. वॉटरमेलन घरच्या घरी फेशियल सारखा लुक आला. खर्च काय तर काहीच नाही, घरच्याच साहित्यातून. थ्रेडिंग पण घरीच केली आहे. आता फेशियल पण घरीच केलेला आहे. कशी दिसतेय कमेंट करून नक्की सांगा. हा पहा, कोठेस यश काय करतोय? मेकअप. आता मला मेकअप करण्याची गरजच नाही का, तर मी होममेड फेशियल केलेलं आहे.